तर आपण तरुणांविषयी मागच्या उत्तरांमध्ये बोललेलोच आहे. हो. पण हा मला प्रश्न सेपरेट घ्यायचा आहे की तरुणांविषयी मला जे आता मी पाहतोय की वाया चाललेत किंवा भरपूर जण भरकटत चाललेत, तर तरुणांना काय सल्ला द्याल की तुम्ही असं असं जीवन जगा, काय सल्ला द्याल? हा, आपण पाहतो आता की बऱ्यापैकी तरुण पिढी जी आहे, जे 50% तरुण आहे हा भरकटत चाललाय. 50% तरुण योग्य मार्गावरती चाललेला आहे. कारण तो 50% जो वर्ग आहे तो कामगार वर्ग आहे. काम करणं, घरचं घरी पाहणं, अगदी घर के घर, काम के काम तेवढं करणार आहे. आणि जो 50% वर्ग आहे तो अगदीच म्हणजे व्यसनांच्या आहारी किंवा नको त्या गोष्टींच्या आहारी गेलेला आहे. तर माझं दोन्ही वर्गाला सांगणं आहे की दोन्ही वर्गांनी या ठिकाणी जर काय सगळ्यात महत्वाचं असतं, मगाशी मी तुम्हाला सांगितलं, मनःशांती सगळ्यात महत्वाची. माणसाचा विचार आणि माणसाची बुद्धी जर स्थिर असेल ना, तर त्याचा निर्णय कधी चुकत नसतो. म्हणून माझं तरुणांना एकच सांगणं आहे की त्यांनी थोडं अध्यात्माकडे आता वळावं. अध्यात्म म्हणजे देवदेव करणं नाही. अध्यात्म म्हणजे काय बाबा दिवसभर तर देव घ्या, देवपूजा करत बसा आणि असंच करा, तसं अजिबात नाही. संतांनी असं सांगितलं नाही. कारण संत म्हणतात, जोडून या धन उत्तम व्यवहार, उदास विचार वेच करे. या सगळ्या गोष्टी आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना थोडं अध्यात्माकडे का वळावं? कारण अध्यात्माकडे आल्यावर तुम्ही जर ज्ञानोबराय तुकोबरायांचे जर विचार घेतले, तर तुमच्या इथून पुढच्या येणाऱ्या जीवनामध्ये तुम्हाला जो तुमचा संघर्ष आहे, प्रत्येकाला संघर्ष आहे, संघर्ष करत असताना तुम्हाला ज्ञानोबराय तुकोबराय ताकद म्हणून तुमच्या सोबत उभे राहतील. माऊलींची ज्ञानेश्वरी, तुकोबरायाचा गाथा, नाथांचा भागवत आणि सगळ्या संतांचे अभंग जीवनाला कलाटणी देणार आहेत. लक्षात घ्या, लक्षात घ्या. म्हणजे आळंदीमध्ये आज आम्ही पाहतो ना, वाचता न येणाऱ्या लोकांना सुद्धा फक्त बोट फिरून 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 ज्ञानेश्वरीवरती, ज्ञान होय अज्ञानाशी अतिमूर्ख त्या दगडाशी, वाचता यायला लागलं की. आज जाज्वल्य आळंदीमध्ये विश्वास नसेल तर आजही तुम्ही जाऊन पहा, आळंदीमध्ये अशा व्यक्ती आहेत ज्यांना वाचता येत नाही, पण किमान अक्षरांनी कृपा केली. म्हणून थोडं ज्ञानोबरायांचं तुकोबरायांचं चरित्र अवलोकन करा. संप्रदायामध्ये तुम्ही या. वारकरी संप्रदाय हा सगळ्यांना सामावून घेणार आहे. सहिष्णू असा संप्रदाय, सगळ्या संप्रदायाचा सार म्हणजे वारकरी संप्रदाय. शैव वैष्णवाचं ऐकीकरण वारकरी संप्रदाय. या ठिकाणी यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर, या ठिकाणी सगळ्यांना सगळ्याशी येते आहे अधिकार. या ठिकाणी स्त्री सारखी पुरुष सारखं, इथं कोणी कोणाच्या नाही. माऊली म्हणून सगळेजण एकमेकांच्या पाया पडतात. म्हणजे इथं मोठं कोणीच नाही. लक्षात घ्या, प्रत्येक जण सारखा आहे. म्हणून वारकरी संप्रदायाकडे तुम्ही थोडं वळा. वारकरी संप्रदायामध्ये त्या ठिकाणी ज्ञानोबराय तुकोबरायांचे आचार विचार घ्या. संत सांगत नाहीत की तुम्ही बाबा भले मोठे गंध लावा, भल्या माळा घाला, भगवी कपडे घाला, असं करा असं करा. टिळा टोपी माळ येतो देवाची वाळ, वागवी वंगाळ पोटासाठी. त्या ठिकाणी नामदेवराय म्हणतात. पण वैष्णव व्हा, सगळ्यात महत्वाचं वैष्णव व्हा. पंढरीची वारी करा, एकादशीचं व्रत करा, संतांच्या संगतीमध्ये, चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये राहा. चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर तुमचे विचार सुद्धा चांगले होतात. बरोबर. एक साधा दृष्टांत आहे, दारुड्या माणसाच्या संगतीमध्ये जर एखादा मनुष्य लागला, महिनाभर राहिला, 2 महिने लागला, घोडभर का व्हायना तो त्याच्या नादाने घेतोच. त्याच पद्धतीने संतांच्या संगतीमध्ये जर तुम्ही राहिले, चांगल्या व्यक्तीच्या चांगल्या विचारांच्या संगतीमध्ये जर तुम्ही राहिले, तर त्याच्यातला किमान किंचित एवढा तरी चांगुलपणा तुमच्या अंगी 100% आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तरुणांना माझं सांगणं आहे की तुम्ही ज्ञानोबराय तुकोबरायांचं अवलोकन करा, बाकी कुठंच पाहू नका. आज आपण भरपूर कथा वाचतो, कादंबऱ्या वाचतो, हे वाचत असताना तुम्ही गाथाही पहा, ज्ञानेश्वरी पहा आणि संतांचं जीवनचरित्र पहा. अगदी गोष्टी स्वरूपात पहा आणि आपण त्यात मॅच होतोय का, थोडस काय म्हणतात त्याला, तुलना करा की बाबा हा यांनी असं केलं ना, आपल्याला एवढं नाही पण एवढं तरी करणं आपल्याला जमेल की नाही. ह्या गोष्टी तरुणांनी केल्या पाहिजेत. थोडं वारकरी संप्रदायाकडे वळलं पाहिजे. कारण वारकरी संप्रदायामध्ये आलेला तरुण कधीच वायाला जात नाही, कधीच वायाला जात नाही. आणि ज्ञानोबराय तुकोबराय त्याला कधीच काहीच कमी करत नाही. हा आतापर्यंतचा इतिहास. बरोबर. नक्कीच खूप मोलाचा सल्ला महाराजांनी दिलाय.